तर बॅटमधून कोणत्याही प्रकारची धावपळकावरती लागली गेली नाहीये. सचिनच्या चुका आणि त्यातून केलेली गोलंदाजी सर्रासपणे विकेटचं पतन हे पाहायला मिळालंय. पुन्हा एकदा फटका सजवलाय परंतु हा बॉल आणि इथे षटकार येतोय. प्रयत्न चांगला होता कुणालचा, वेल प्लेड कुणाल, परंतु नक्कीच शेवटच्या क्षणाला अगदी या येथील 6 धावा. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर, शेवटचा बॉल शिल्लक आहे सचिन या गोलंदाजाचा. माफी असावी आकाश सर. असो, आमचे गणेश सर सध्या आयोजनांचे पार थोडं विचारात आहेत ते, त्यामुळे टेन्शन चालू आहे त्यांचं. एकेरी हाताचा वापर केला जात होता परंतु या ठिकाणी प्रयत्न चांगला होता. सिंगल पाहायला मिळाली. सिंगलच्या मदतीने टोटल पुढे सरकतीये. आपण पाहतोय 11 धावा धावपळकावरती आहेत. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. इथे सिंगल जरूर पाहायला मिळाले. सिंगलच्या मदतीने षटक क्रमांक 1 आलाय समाप्ती पथावरती आणि 3 विकेटच्या नुकसानीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचले ते अद्याप पर्यंत 12 आकड्यावरती. अगदी आपण पाहतोय केटीसी स्टार म्हणून ज्यांची ओळख आहे. आता केटीसी म्हटलं की लोकांच्या नजरा बऱ्याच जातात परंतु केटीसी लाईव्ह इव्हेंटचा विचार करतोय आपण आणि केटीसी लाईव्ह इव्हेंटचे स्टार जितेश कांबरे. आणि खरं म्हणायला गेलं तर ज्याने पहिली जी गोलंदाजी केली होती सचिन, त्याचा सुद्धा विचार करावा लागेल. अगदी केटीसीचे स्टार आहेत केटीसी लाईव्ह इव्हेंटचे. चांगला बॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. सध्या बराचसा अनुभव असतो कारण एकीकडे आपण पाहायला गेलं ना नवीन खेळाडू जेव्हा आपल्या समोर येतात ना गणेश सर, थोडासा प्रॉब्लेम क्रिएट होतो अनुभवी खेळाडूला, कारण तितका त्या नवीन खेळाडूचा अनुभव नसतो. सातत्यपूर्ण तुम्ही पाहायला गेलं तर अनेक खेळाडू आता नव्याने घडतायत प्रत्येक टीममध्ये. तुम्ही विचार करायला गेलं तर फुलर लेंथ अगदी स्क्वेअर लेग रिजनला फटका घेतलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. सिंगल तर कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न आहे ती सुद्धा यशस्वी होते आणि या 2 धावेच्या मदतीने मात्र टोटल पुढे सरकली जाते. जाऊन पोहोचले ते अद्याप पर्यंत 16 धावा धावपळकावरती लागल्या गेल्यात. पुन्हा एकदा बॉलला अतिरिक्त बाउन्स केलाय जितेशच्या माध्यमातून. शरीराचा वापर चांगला करतोय परंतु तितकाच अतिरिक्त बाउन्स हा बॉल केला गेला आणि त्याच्यानंतर मात्र वाईडचा इशारा पंचांचा आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या षटकाचा विचार करायला गेलं तर 13 धावा आल्या होत्या. जे षटक मात्र सचिनने फिकला तिथे 3 महत्वपूर्ण विकेट सुद्धा प्राप्त केल्या. इथे सुद्धा डॉट बॉलची सांगता करतोय जितेश.
फार चांगला बॉलिंग अटॅक आपण पाहतोय. अगदी पुढ्यात बॉल फेकला होता आणि नक्कीच जर विचार करायला गेलं तर यश या फलंदाजाला त्याने मैदानावरती स्थित केलं, ज्याच्या बॅटमधून एक अप्रतिम षटकार आलाय जो सचिनला लगावलाय. आणि त्याच्यानंतर मात्र थोडंसं आता याच यशला जितेश या गोलंदाजाने मात्र जागेवरती खिलवून ठेवलाय. मी तर म्हणेल स्थिरावलंय त्याला. त्याच्या धावसंख्येला फार मोठा ब्रेक लावण्याचा प्रयत्न जितेशच्या माध्यमातून मैदानावरती केला जातोय. एकीकडे तुम्ही पाहायला गेलं तर अगदी आता या चुका होता कामा नयेत. अगदी मी म्हणेल अनुभव मैदानाचा फार कमी असेल जितेशकडे, परंतु अचूक टप्प्याची गोलंदाजी जर ठेवली तर मला वाटतं या चुका जितेशकडून होणार नाहीत. परंतु असो, वाईट पण होत आहेत आणि त्याच्यानंतर डॉट बॉलची सांगता सुद्धा होतीये. हवाई हल्ला जरूर चढवलाय, परंतु आता क्षेत्ररक्षक अगदी उलट्या दिशेत टिपण्याचा प्रयत्न त्याने या ठिकाणी केला. कारण सूर्याच्या किरणांच्या समोर अगदी झेल टिपणं अवघड जाताना त्यातही त्याला तितका अंदाज आला नाही जितेशला. फॉलो थ्रू मध्ये झेल टिपण्याचा प्रयत्न होता, परंतु यावेळी जर पाहायला गेलं तर 19 धावा अद्याप धावपळकावरती लागल्या गेल्यात. गोलंदाजी फार चांगली आहे सध्या. मी तर म्हणेल या ठिकाणी शेवटचा बॉल शिल्लक आहे तो गोलंदाज जितेशचा. फार चांगला बॉलिंग अटॅक आणि यावेळी मात्र आकाश गायकर जबरदस्त हुकमी एक्क्याला मात्र या ठिकाणी परतीचा प्रवास करायला भाग पाडलाय ते जितेश कामरीने. आणि जबरदस्त मोठा हादराय. मी तर म्हणेल गोल्डन विकेट ऑफ दिस इनिंग म्हणावे लागेल, कारण आतापर्यंत उमरोलीकरांच्या अशा आकाश गायकरवरती टिकलेल्या होत्या. त्या आकाश गायकरने पाहिजे तितके योगदान जरूर दिलं नाही, परंतु जोपर्यंत मैदानावरती होता तोपर्यंत मात्र अगदी प्रतिस्पर्धी संघाचे धाबे दणाणत होते. परंतु यावेळी मात्र आकाश गायकरला परतीचा प्रवास करायला भाग पडलाय जितेश कामरीने आणि ते 2 षटकांचा खेळ संपला. अद्यापपर्यंत आपण पाहतोय 4 विकेटचं नुकसान आणि 19 धावा या धावपळकावरती लागल्या गेल्यात. आर्यन भोईर आपण पाहतोय सांघिक कुड्यातलं तिसरं षटक प्रगतीपथावरती. समोर अतुल लोंगले. इथे नो बॉलचा इशारा. वाईट प्लस माफी असावी, पंचांनी नो बॉलचा इशारा केलाय. नो बॉल आणि त्याच्यावरती 4 धावा म्हणजे टोटल 5 अतिरिक्त धावा. फार मोठा बोनस आहे. दिवाळी चालू आहे आणि दिवाळीत बोनस आला की आनंदी आनंद असतो घरामध्ये. हे खरं आहे. फार निरीक्षण करावं लागतं अजिंक्य सर. आपण पाहतो ना या टीमकडे पाहिलं तर अद्यापपर्यंत एक षटकार आलाय बॅटमधून मोठा फटका, परंतु बाकीच्या जर अतिरिक्त धावा असतील ना तर त्या वाईड आणि नो बॉलच्या स्वरूपातच प्रदान केल्यात. या चुका होता कामा नये, परंतु असू द्या. कारण सध्या मी तर म्हणेल उमदे खेळाडू आहेत, नवीन आहेत, अगदी क्रिकेटच्या पटलावरती नव्याने साम्राज्य गाजवण्यासाठी ते सज्ज झाले आहेत. परंतु या ठिकाणी बॉल जाईल आउट ऑफ दी पार्ट. येतोय खणखणीत सिक्सर. फार मोठी रणनीती आता आखली आहे. यश मात्र मैदानावरती अजूनही टिकून आहे, कारण या यशने आल्या आल्या सुरुवात केली होती. सचिन या गोलंदाजावरती मोठा तडाखा प्रहार केला होता षटकाराने आणि त्याच्यानंतर त्याची धार थोडीशी कमी झाली होती जितेशच्या गोलंदाजीवर. परंतु आता मात्र आर्यनला यावेळी तो षटकार लगावतोय. या षटकाराच्या मदतीने टोटल मात्र पुढे सरकली आहे, जाऊन पोहोचले ते अद्यापपर्यंत 30 या आकड्यावरती. अगदी सरासरीचं टार्गेट पाहायला गेलं तर तिथपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आहे. पुन्हा एकदा चांगला फटका. हेलिकॉप्टर उडवायचं होतं परंतु ते लँड झालंय. या ठिकाणी 4 धावांसाठी 1 बाउन्स चौकार येतोय. डीप एक्स्ट्रा रिझन मधून बॉल ट्रॅव्हल झालाय आणि येथील 4 धावा 4 धावांच्या मदतीने पुन्हा एकदा टोटल वाढलेली दिसेल. टोटल जाऊन पोहोचले ते अद्यापपर्यंत 34 या आकड्यावरती.
बॉल पाठवा जरा मैदानात आयोजन कमिटी. नेक्स्ट मॅच शिवशक्ती कडाव आणि त्याच्या विरोधात आपटीकर. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी मध्यंतराला यायचंय. तिसरं षटक यावेळी प्रगती पथावरती आहे. आणखी एक मोठी बिग फाईट तुम्हाला जरूर पुढे पाहायला मिळेल. आर्यन सध्या गोलंदाजी करतायत. फार चांगला बॉल होता, आता अगदी अचूक टप्प्याचा वेध होता. त्याच्यानंतर जर पाहायला गेलं तर इथे सिंगल आपण पाहतोय. उचलण्याचा प्रयत्न, फार चांगले प्रयत्न आहेत. कारण म्हणायला गेलं तर अगदी आपण पाहतोय ना, खेळाडू मी म्हटलं होतं की अगदी त्याच लेवलचे जेमतेम जर पाहायला गेलं तर 20-22च्या वयातले खेळाडू आहेत. आणि खास म्हणायला गेलं तर अगदी KTC लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून 4 ते 5 खेळाडू सध्या त्या संघामध्ये खेळताना दिसून येत आहेत. हे फार महत्वाचं आहे. पुलर लेंथ, नो बॉलचा इशारा आणि इथे बॉल जाईल तो मात्र वन बाउन्स चौकार. या 4 धाव्यांच्या मदतीने टोटल मात्र पुढे सरकली आहे. नो प्लस 4 धावा अशा धावफलकावरती वाढल्या जातील. टोटल मात्र 39 आकड्यावरती. षटकाचा विचार करायला गेलं एक बॉल शिल्लक आहे अजून. आपण पाहतोय अगदी फ्री हिटचा इशारा. चला फ्री हिट कडे जाऊया आपण. आर्यनची गोलंदाजी या ठिकाणी आपण पाहतोय इथे डॉट आलाय.